चलो ह्या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर आता बा. चला बा कन्सेप्ट क्लिअर आता मेन. स्लिपिंग मीन्स व्हाट? each point has velocity v. Spinning means pure rotational motion and rolling means combination of both. मग आता कायनेटिक एनर्जी प्रत्येकात किती किती आहे ते पण आपल्याला बघायला. हा तुम्ही आता काय करा, मी डायग्रामच्या खालीच लिहितो, तुम्ही असं लिहा कायनेटिक एनर्जी इन स्पिनिंग, कायनेटिक एनर्जी इन स्लिपिंग, स्पिनिंग अँड कायनेटिक एनर्जी इन रोलिंग. तीन वेगवेगळे पॉईंट लिहा. मग पहिलं लिहा त्यातलं केई इन स्लिपिंग, केई कायनेटिक एनर्जी, केई 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 केळी काय आहे? केळी काय खोट आली? केळी केळी नाही केई ई. ते कधी कधी आवाज वेगळा ऐकायला येऊ शकते. सकाळी सकाळी आंघोळ केली नसली, कानातली घाण साफ केली नसली तर एखाद्या वेळी केईचं केळी ऐकू येऊ शकते. किंवा तुमची आवड वेगवेगळी असू शकते, त्याच्याप्रमाणे वेगळा भूक लागलेला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे असं असं होऊ शकतं. पण मी काय म्हणालो केळी, मी काय म्हणालो केळी. फिजिक्सची आवड असेल तर के ई ऐकायली, आणि वेगळी आवड असेल के री ऐकायली. मग केळी किती? हाफ एम व्ही स्क्वेअर. केळी किती? हाफ एम व्ही स्क्वेअर. प्युअर लिनियर मोशन, कायनेटिक एनर्जी हाऊ मच? हाफ एम व्ही स्क्वेअर. हा ल्या स्लिपिंग कायनेटिक एनर्जी असा. ओके बर. मग स्पिनिंगची केळी किती? बोला स्पिनिंगची केळी किती? मग स्पिनिंग प्युअर रोटेशनल मोशन मध्ये काय लक्षात ठेवलं आपण? प्युअर रोटेशनल मोशन मध्ये काय लक्षात ठेवलंय? फॉर्म्युला कसा? सेम फॉर्म्युला राहते, फक्त काय इन्स्टेड ऑफ मास इथं काय ते इन्स्टेड ऑफ मास वी हॅव मोमेंट ऑफ इनर्शिया अँड इन्स्टेड ऑफ वेलॉसिटी वी हॅव अँग्युलर वेलॉसिटी. बरोबर ना? हे प्युअर रोटेशनल मोशन. मास सारखा कोण काम करते आपण खूप अगोदर बघितलं. हे अनालॉजी दिलं होतं बघा मी. अनालॉजी दिलं होतं त्याच्यात. मग दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ प्युअर लिनियर मोशन, दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ प्युअर रोटेशनल मोशन. हाफ आय ओमेगा स्क्वेअर, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके. आणि इथलं किती कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग, केई ऑफ रोलिंग, केई ऑफ रोलिंग, केई ऑफ रोलिंग. मग कायनेटिक एनर्जी रोलिंग मध्ये बोला किती किती असणार? परत कॉम्बिनेशन ऑफ बोथ, याचा आणि याचं कॉम्बिनेशन हे आहे. मग याच्या केळीचा आणि याच्या केळीचा कॉम्बिनेशन याचा केळी. बरोबर ना? मग याचा केळी किती? हाफ आय ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, हाफ आय ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर. करूया की सगळं करणार मी, सगळं करणार, सगळं करून देणार. मग केळी हाफचा हाफ. मोमेंट ऑफ इनर्शियलला काय लिहिता येते? मोमेंट ऑफ इनर्शियला के चा काय फॉर्म्युला आठवते? रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन काय आठवते का ओमकार? के इज इक्वल टू रूट आय अपॉन एम. गुड गुड, व्हेरी गुड, छान छान छान. के इज इक्वल टू रूट आय अपॉन एम. कालच एक्झाम झाली रोटेशनल मोशनवर, त्यामुळे तुम्ही सगळा असा अभ्यास तयार करून ठेवला. हा हा एकदम सोपं वाटत. के इज इक्वल टू रूट आय अपॉन एम. मग किती येते? दोन्ही बाजूला स्क्वेअर मार. दोन्ही बाजूला स्क्वेअर केला तर काय होते? के स्क्वेअर इज इक्वल टू आय बाय एम. एम इकडे गेला, एम के स्क्वेअर इज इक्वल टू आय. मग काय येते? एम के स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया इज एम के स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज. और ओमेगा स्क्वेअरला काय लिहिता येते आपल्याला? वेलॉसिटी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरोबर ना? ओमेगाला काय लिहिता येते? लिहिलं ना, लिहून दिलं ना मी अगोदर. इथे बघ, हे वेलॉसिटीला काय लिहिता येते? ओमेगाला व्ही बाय आर. मग व्ही बाय आरचा स्क्वेअर तिथे लिहिलाय, प्लसचा प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन. आतमध्ये काय राहते? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस 1. हाफ एम व्ही स्क्वेअर बाहेर काढलाय तर इथं राहते 1, आणि इथं किती? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. करते. चला करा कम्प्लीट याला. कायनेटिक एनर्जी
बरं, आपली रिपीटची बॅच 23rd पासून चालू करायची आहे. आज आहे 20, 21, 22, 23. कोण असतील रिपीटचे स्टुडंट्स तर त्यांना सांगा. सत्यजित, तुम्हाला वाटत असेल त्या मुलांचं चांगलं व्हावं, पुढच्या वर्षी MBBS ला लागावेत, तर त्यांना आपल्या क्लासचं नाव सांगा. आणि त्यांना तुम्हाला वाटत असेल त्यांची वाट लागून जावी, त्यांनी 4 रिपीट करावं, 5 रिपीट करावं, तुम्हाला असं वाटत असलं की त्यांनी 4 रिपीट करावे, 5 रिपीट करावे, तर त्यांना दुसऱ्या क्लासचं नाव सांगा, फिजिक्सच्या दुसऱ्या क्लासचं नाव सांगा. ओके. आणि जे चांगले वाटत असले तुम्हाला त्यांना आपल्या क्लासचं नाव सांगा, की जे पुढच्या वर्षीच लागावं असं वाटत असलं तर. चला ओमकार, कोण भेटला तुम्हाला तर सांगा, म्हणजे तुमची आणखीन एक्झाम होईपर्यंत लोक तुमचं ऐकतील. एक्झाम झाल्यावर कोणी ऐकणार नाही, जर रिझल्ट कमी आला तर. हा रिझल्ट जास्त आला तर आणखी खूप ऐकतील. हा असं. हा सत्यजित, तुमच्या बॅचचा टॉपर. काय होणार जरा? ओके, जे पण असतील तुमच्या ओळखीचे तर सांगा त्यांना. नीटचा रिझल्ट आणखीन 10 ऑक्टोबर येईल. छान. नीटचा रिझल्ट 10 ऑक्टोबर वगैरे काहीतरी डिक्लेअर होईल त्यावेळी. रिपीटर बॅच मध्ये 11वीचे कसे असतील? हो दोन्हीच असणार ना. त्यांची एक्झाम आणि तुमची नीटची एक्झाम एकच होती ना. हो ना, दोन्ही घ्यायला लागतं. स्पीड असते रे, करणार नाही. चलो बसायचं तर बसू, आपण करू त्याचा पण विचार. चला हे लिहा, फाइंड आउट केरी ऑफ. त्यांना एकाला 450च्या आसपास आले ना. 450 का 430 आले. चल बाकीचे फोन उचलून आले, म्हणजे वातावरण टाईट आहे वाटाले. चलो बोल्या. Find out kinetic energy of following sphere. Find out kinetic energy of following sphere of mass 4 kg, radius 20 centimeter. Find out kinetic energy of following sphere having mass 4 kg, radius 20 centimeter, and which is moving with, and it is moving with only linear velocity, 10 meter per second, and it is moving with only linear velocity 10 meter per second. ओके गौरव, ठीक है बा. And v and moving with linear velocity 10 meter per second. ठीक आहे. मग मोशन कोणती आहे? आता मोशन कोणती आहे? फक्त लिनियर आहे का रोटेशनल आहे? बोला, मोशन कोणती आहे? ओनली लिनियर आहे, त्यात रोटेशनल पार्ट काय नाही, बरोबर ना. चला सत्यजित समोर. तुझं नाव काय रे? आदित्य. शिंदे. अरे आणखीन एक शिंदे, आदित्य शिंदे, त्या जायचं.
सेम नाव. हा इकडल्या बॅचला काय हो बा. मग दिस इज प्युअर लिनियर मोशन. बा दिस इज प्युअर लिनियर मोशन, नो रोटेशनल मोशन. ऑल पॉइंट्स हॅव सेम व्हेलॉसिटी. या पॉइंटची व्हेलॉसिटी 10, या पॉइंटची व्हेलॉसिटी 10, या पॉइंटची 10, या पॉइंटची 10 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 10. So each point has velocity how much? 10. जेपाला ना each point has velocity 10 and all points are moving in same direction. A linear motion, समर linear motion with how much velocity? 10 meter per second. ठीक आहे. फाइंड आउट काय करायचं आहे? केळी. मग केळीचा फॉर्म्युला सांगा. लिनियर मोशन हाफ mv स्क्वेअर. मग हाफचा हाफ, मास इज हाऊ मच 4 and velocity इज हाऊ मच 10 चा स्क्वेअर. हा रेडियस वगैरे काय कामाची नाही. मग 10 चा स्क्वेअर 100 टू 200. केळी किती आली? 200 joules. चलो ला joules. ना जूस नहीं, joules joules. चलो ला केळी युनिट जूल्स आहे, ज्यूस नाही. केळी वाटल्यामुळे तुला ज्यूस वाटला असेल, पण केळीचा पण ज्यूस बनत नाही. हा बनाना शेक बनवते, हा मिल्क शेक बनवते. तुमचा गैरसमज झाला ते बनाना, त्यामुळे ते तुम्हाला तसं वाटायला. झाला. नेक्स्ट ला एकदम सिंपल, फक्त प्युअर लिनियर मोशन आहे. ला इफ दिस स्पियर has angular velocity 5 radians per second, if this sphere has angular velocity 5 radians per second, and if pure spinning happens, then find out new kinetic energy. If this sphere has angular velocity 5 radian per second and only pure spinning is happening, then find out new kinetic energy. And if only pure spinning is happening, then find out new kinetic energy. सेंटेन्सेस बरोबर लिहून घ्या. एखाद्या वेळी मी रिपीट बोलताना वेगळं सेंटेन्स बनवू शकतो, कारण मी काय रट्टा मारून आलो नाही. देन फाइंड आउट न्यू कायनेटिक एनर्जी. मग हे कोणतं आहे आता? हे कोणतं आहे? प्युअर रोटेशनल मोशन. प्युअर स्पिनिंग आहे, प्युअर रोटेशनल मोशन आहे. मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. चला ल्या बरोबर करू. हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हाफचा हाफ आय किती लिहिणार मला सांगा बरं. स्पियर आहे. कोणता स्पियर आहे? काय बोललं नाही, मग तिथं सॉलिड स्पियर म्हणून. इथं कुठेतरी सॉलिड स्पियर. मी दिलीच नाही इन्फॉर्मेशन. आपण ऍझ्युम काय करू, किंवा फॉर्म्युलाच्या समोर ऍझम्पशन काय सॉलिड स्पियर. ठीक आहे. मग सॉलिड स्पियर जर ऍझ्युम केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहिणार? सॉलिड स्पियर जर ऍझ्युम केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय? 2/5 mr स्क्वेअर. कोणाच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा? ज्याच्या अबाउट रोटेशन व्हॅल्यू त्याच्या अबाउट. कोणाच्या अबाउट रोटेशन व्हॅल्यू? स्पियर आहे. आणि प्युअर स्पिनिंग व्हॅल्यू तर याच्या अबाउट रोटेशन व्हॅल्यू. कळतं ना? याच्या अबाउट रोटेशन. मग याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? 2/5 mr स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आय किती आहे? हा आय बरोबर ना? बिफोर सुट्टी झालं होतं ना हे, आठवलं ना? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. चला पुट करा मग. हाफ आय ओमेगा स्क्वेअर. मग 2 ला 2 गेला. 1/5. मास किती आहे? 4. जुना स्पिअरच आहे. आर किती आहे? 0.2.
बरोबर ना, मीटर मध्ये आर, रेडियस इज हाऊ मच 0.2, त्या स्क्वेअर किती येते 0.04, ओमेगा किती आहे 5, 5 चा स्क्वेअर किती 25, ओमेगा किती आहे 5, 5 चा स्क्वेअर किती आहे 25. चला करा मल्टिप्लाय, किती येते पहा 5 5 जा 0.8 येते का पहा, काही 8च येते फक्त. झिरो पॉईंट एट येते. हो आर 20 आहे ना, 20 काय पण 20 सेंटीमीटर आहे, मग मीटर मध्ये केलं, 20 सेंटीमीटर आहे मीटर मध्ये केला, मग 0.2 येते, 0.2 चा स्क्वेअर 0.04, बरोबर ना. चला हे कळते, काय ना तुझे फायनल काय मग ओंकार, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना, सोपं आहे. ला फायनल मी आणखीन एक करू नका, आणखीन एक करू. इफ दिस स्पियर is rolling on a surface, if this sphere is rolling on a surface with linear velocity 5 meter per second, with linear velocity 5 meter per second, with linear velocity 5 meter per second, then find out new ke, then find out new kinetic energy, then find out नवीन केळी, न्यू कायनेटिक एनर्जी. बोला काय फॉर्म्युला मग, आता व्हेलॉसिटी दिली, बोला दोघांचं मिक्सचर, तर मग कायनेटिक एनर्जी कशी पकडायची, बोला रोलिंग बोलाल ना आता, रोलिंग म्हणजे दोन्ही कायनेटिक एनर्जी ऍडिशन करायला लागेल, हाफ आय ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर, करा हाफ आय ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर, आणि कॉमन घेऊन आपण केला होता ते कसा होता, हाफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, चला हाफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. स्पियरचा के काय आठवत नसला तर कॅल्क्युलेट करा, नो प्रॉब्लेम. स्पियरचा के फाइंड आउट करू, बोला काय के असते, चला बघा एकदा के चा काय फॉर्म्युला समज, आदित्य समज के चा काय फॉर्म्युला, रूट ऑफ आय बाय एम, आय किती आहे स्पियरचा, आय किती आहे 2/5 एम आर स्क्वेअर अपॉन एम, एम ला एम गेला, रूट घेतल्यावर किती रूट ऑफ 2/5 आर चा, बरोबर का. महिला बघा कसा आहे, हाफचा हाफ बा, डायरेक्ट मी करतो एक स्टेप, तुम्ही लिहून घ्या नंतर डायरेक्ट बा, बा हाफचा हाफ, एम किती आहे 4, वेलॉसिटी किती आहे 5 चा स्क्वेअर ना, 5 आहे ना बाय 1 प्लस के बाय आर किती आहे बा, के असा आहे हा, आणि आर इकडे आणला तर के बाय आर किती येते, बरोबर ना, के बाय आर किती येते रूट ऑफ 2/5, इथं कोण आहे के बाय आर चा स्क्वेअर आहे, मग रूट 2/5 चा स्क्वेअर किती 2/5, कळलं. चला याला करा मग सॉल्व, याला करा सॉल्व. म्हणजे आता हे रोलिंग म्हणजे गोल फिरत फिरत फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये चालला. बोला किती ते आन्सर ऑनलाईन बोला मला.
70 का माहिती येत असेल बघा. हे 50 यायला बाहेर कर. 50 इंटू 7/5 70. अरे बरोबर आलो. दिवाळीच आहे आज. आज दिवाळी आहे. आन्सर करेक्ट 70. तू येतोच वाटायला टॉपर नेक्स्ट टाइम. छान छान छान. कॅल्क्युलेशन बरोबर आलं क्लासरूम मध्ये. चलो ठीक आहे. तर किती आलं 70. त्याच्या याला हात लावू नको. वा काय काय झालं आज चेक करा आणि पॅक करा. काय काय झालं चेक करा. 7/5 क्रॉस मल्टीप्लाई किया. 5 1 जा 5. 5 + 2 कितना 7. 7/5 ऐसा क्रॉस मल्टीप्लाई. बस या वीक मध्ये चॅप्टर्स काय आहेत माहिती आहेत ना एक्झामला. या वीक मध्ये एक्झामचे चॅप्टर माहित ना संडेला. काल कशावर एक्झाम झाली. ऑसिलेशन अँड रोटेशनल. बरोबर का फक्त ऑसिलेशन झाली. मला लक्षात नाही पेपर मी काय काढलं होतं. दोन्ही झाली ना. ऑसिलेशन अँड रोटेशनल दोन्ही झाली. नेक्स्ट संडेला कोणता पेपर आहे. रोटेशनल प्लस कोणता चॅप्टर ठेवलाय मी ते चेक करा. पाठवले तुम्हाला मी प्लॅनिंग पाठवले ग्रुपमध्ये. ते चेक करा. त्याच्याप्रमाणे स्टडी चालू करा. एकच चॅप्टर असेल बहुतेक पण मोठा असू शकते. नाही नाही याला न्यूमेरिकल्स घ्यायचे का नाही. हे घ्यायला लागतील ना. एखाद दिवस 2 दिवस लागतील. ठीक आहे. मग काय संडेचं प्लॅनिंग बघा. काय प्रिपरेशन चालू करा. ओके. माझा फोन बाहेर आहे. ते याच्यावरच लेक्चर चालू आहे. नाही तर बघितलं असता. तुम्हाला पाठवले मी ग्रुपमध्ये. बघा एक्झाम कोणता आहे. परत एकदा मी पोस्ट करतो. चलो एकदा रिवाइज करा आणि पॅक करा. चलो एकदा रिवाइज करा पॅक करा. रोटेशनल मोशन आणि वेव्ह आहे बहुतेक. वेव्हज अँड साऊंड. ठीक आहे. चला प्रिपरेशन करा मग त्याचं. चला रिवाइज करा आणि पॅक करून ठेवा. चलो बा मग आज काय काय लर्न केले बा. चला बा चलो बा आज काय काय लर्न केलंय. फर्स्ट बघितलं स्लीपिंग. स्लीपिंग म्हणजे तो क्लासरूम मध्ये करतो ते नाही. स्लीपिंग मध्ये काय हॅलो हॅलो चला. स्लीपिंग म्हणजे काय चला. स्लीपिंग म्हणजे कसा. हे स्लीपिंग प्युअर लिनियर मोशन. कायनेटिक एनर्जी हाऊ मच हाफ mv². दिस इज कॉल्ड स्पिनिंग. प्युअर रोटेशनल मोशन कायनेटिक एनर्जी हाफ I⍵². आणि आय कोणाच्या अबाउट घ्यायचा या सेंटरच्या अबाउट. ज्याच्या अबाउट गोल फिराल त्याच्या अबाउट. ओके. आणि गोल फिरत फिरत समोर चालला तर दिस इज कॉल्ड रोलिंग. कॉम्बिनेशन ऑफ लिनियर अँड रोटेशनल मोशन. This is called rolling. And kinetic energy in rolling is how much? Half mv² in bracket 1 plus k² by r². Half mv² in bracket 1 plus k² by r². समजा कधी कधी इंस्टेड ऑफ वेलॉसिटी ओमेगा जर पुट करायला लागला तर वेलॉसिटी इज हाऊ मच. वेलॉसिटी इज ओमेगा आर किंवा ओमेगा इज वेलॉसिटी बाय आर. हा ओमेगा इज हाऊ मच वेलॉसिटी बाय आर. स्पिनिंग मध्ये वेलॉसिटी कोणाची आहे. स्पिनिंग मध्ये व्ही कोणाचा आहे. वेलॉसिटी इज ऑफ पेरिफेरल पॉइंट. आणि रोलिंग मध्ये वेलॉसिटी कोणाची. वेलॉसिटी ऑफ सेंट्रल पॉइंट. कारण टॉप पॉइंटची वेलॉसिटी किती आहे 2v आहे. बॉटमची वेलॉसिटी किती आहे 0 आहे. आणि प्रत्येक पॉइंटची वेलॉसिटी डिफरंट आहे. फक्त सेंटरची वेलॉसिटी किती आहे v आहे. सेंटरची वेलॉसिटी अपॉन आर इज ओमेगा. कळले. ठीक आहे. चला जा. रोलिंग सॉल्विंग करू नका पण बाकीचा रोटेशनल मोशन संपून टाका आता.